नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की दातदुखी ही अशी एक गोष्ट आहे जी मोठ्यात मोठ्या वीराला सुद्धा गुडघे टेकायला लावते. आज आपण वसंत सबनीस यांच्या दंतकथा या भन्नाट विनोदी लेखाबद्दलच बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा विनोदी प्रवास. लेखक वसंत सबनीस यांची सुरुवातच बघा किती जबरदस्त आहे. ते म्हणतात, मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पण ज्या ज्ञानी लोकांना ही 5 महाभूतं दिसली त्यांना 6वं महाभूत कसं दिसलं नाही याचं मला नवल वाटतं. आणि हे 6वं महाभूत दुसरं तिसरं काही नसून तो आहे आपला दात. आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. तर सगळ्यात आधी लेखक आपल्याला सांगतात की हे 6वं महाभूत त्यांना इतकं तिरस्करणीय का वाटतं. म्हणजे दातांबद्दलची त्यांची जी काही तक्रार आहे ती आपण आता पाहूया. लेखकाचं म्हणणं असं आहे की दात म्हणजे ना, देवाने आपल्या शरीरात मारलेली एक खोड आहे, एक प्रकारची चुकच. त्यांना वाटतं की आपलं सगळं शरीर तयार झालं आणि मग 6-7 महिन्यांनी देवाला एकदम आठवलं, अरे छा, दात तर राहिलेच. नाहीतर विचार करा, बाकी सगळे अवयव जन्मापासून आपल्यासोबत असतात. मग हे दातच असे पाहुण्यांसारखे उशिरा का येतात? आणि तक्रारींची यादी इथेच संपत नाहीये बरं का. लेखक पुढे म्हणतात, एकतर हा एकमेव अवयव आहे जो आयुष्यात 2दा उगवतो. येताना त्रास, जातानाही त्रास. म्हणजे येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणी तर खूप आहेत, पण दातांवर एकही चांगली म्हण नाही. सगळ्या म्हणी एकतर गरिबी दाखवतात किंवा मग असभ्यपणा. आता सुरुवातीला लेखकाला हे सगळं ऐक्यू वाटत होतं. पण मग त्यांना एका व्यक्तीमुळे या दाताची खरी ताकद कळली. म्हणजे स्वतःच्या दाताने ब्रह्मांड दाखवण्याआधी त्यांनी दुसऱ्याच्या दातदुखीचा अनुभव घेतला. आणि तो किस्सा तर अजूनच भारी आहे. सुरुवातीला लेखक अशा दातदुखीने रडणाऱ्या लोकांची चेष्टा करायचे. म्हणजे त्यांना वाटायचं, अरे यार, एवढासा दात, त्यात एवढं काय ओरडायचं. पण जेव्हा त्यांनी परशा पैलवानाची अवस्था पाहिली ना, तेव्हा त्यांना कळलं की हे प्रकरण साधंसुद्धा नाहीये. आता हा परशा पैलवान कोण होता? अहो, तो एक नंबर होता. जंगलात एकटा लांडग्याशी भिडलेला माणूस. आणि त्याचा रुबाब असा की खोलीत शिरताना आधी त्याची छाती दिसायची आणि मग त्याचा चेहरा. आणि तो स्वतःला कधी परशा म्हणायचाच नाही. तो स्वतःला म्हणायचा शिवह, म्हणजे सिंह. त्याला कोणी विचारलं ना, काय परशा, कशी काय तयारी, की त्याचं ठरलेलं उत्तर, सिंहाला काय भ्या आहे व्हाय कुणाचं. हा त्याचा आत्मविश्वास, हा त्याचा रुबाब, हीच त्याची ओळख होती. पण मग एके दिवशी काय झालं? हाच सिंहासारखा माणूस अगदी मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा लेखकांच्या समोरून चालला होता. त्याची ती ऐट गेली होती, तो रुबाब गेला होता, सगळं काही गायब, जणू काही आत्ताच कुस्ती हरून आलाय. लेखकांनी त्याला थांबून विचारलंच. तेव्हा तो परशा अगदी केविलवाणा चेहरा करून म्हणाला, कसला शिव घेऊन बसलास मर्दा, ह्या दातानं शिवाचा पार बकरा करून टाकलाय. अरे शिवच काय, नरशिंव जरी आला ना तरी दातासमोर त्याचं काही चालणार नाही. बघा, एका एवढ्याशा दातानं सिंहाचा बकरा केला होता. तर परशाची ही अवस्था बघून लेखकाला दाताची ताकद कळली. पण खरी गंमत तर पुढेच आहे. आता आपण त्या भागात आलोय जिथे इतरांना हसणारे लेखक स्वतःच त्या अनुभवाला सामोरे जातात. परशाची अवस्था बघून लेखकाला हसू आवरलं नाही. पण म्हणतात ना, कर नाही त्याला दर कशाला. इथे मात्र कर नाही तरी डर आहे. फार काळ नाही गेला आणि लेखकाची स्वतःची दाट ठणकायला लागली. आणि मग काय, त्यांचासुद्धा परशा झाला. सगळं जगच जणू फिरल्यासारखं झालं. आणि त्या वेदनेचं वर्णन आहाहा म्हणजे वसंत सबनीस काय लिहितात बघा. ते म्हणतात, माझ्या दाताच्या मुळाशी कुणीतरी लाकूड तोडा बसलाय आणि तो सतत कुऱ्हाडीचे घाव घालतोय, घाव घालतोय, घाव घालतोय. मला नाही वाटत यापेक्षा अचूक वर्णन कोणी करू शकेल. आणि ह्या दुखण्यात सुद्धा लेखकाला एक गंमत सापडली. त्यांना दात आणि चोरांमध्ये एक विलक्षण साम्य दिसलं. त्यांना प्रश्न पडला की दिवसा एवढा शांत असणारा दात रात्रीच असा राक्षस का बनतो. आणि उत्तर काय मिळालं? उत्तर सोपं आहे. दात आणि चोर दोघेही आपलं खरं काम रात्रीच करतात. बरं, ही दातदुखी फक्त शारीरिक त्रास देत नाही, ती चक्क माणसाला ज्ञानी बनवते, फिलॉसॉफर बनवते. या वेदनेतून लेखकाला जे तत्वज्ञान सुचले ना, ते तर ऐकण्यासारखं आहे. त्या वेदनेच्या परमोच्च क्षणी लेखकाला साक्षात्कार झाला. काय तर दात हेच सत्य आहे, बाकी जग मिथ्या आहे. त्यांना एकदम वैराग्य आलं. सगळा संसार, नातीगोती सगळं खोटं वाटायला लागलं. खरं काय वाटत होतं तर फक्त ते दाताचं दुखणं. आणि या अवस्थेत काय होते माहितीये? आवडते शेंगदाणे दगडासारखे लागतात. आपली माणसं, बायको, मुलं सगळं कोणीतरी अनोळखी वाटायला लागतं, जणू काही घास आहे. आणि तो दाताचा ठणका, तो तुम्हाला अख्खं ब्रह्मांड दाखवतो.
एका रात्रीत ब्रह्मांडाच्या 10-20 फेरे आरामात होतात. आत्ता एवढं सगळं झाल्यावर काय होणार? मध्यरात्री लेखकाचं ओरडणं सुरू झालं आणि घरात एक छोटासा महाभारतच सुरू झालं. आणि आता जो नवरा बायकोमधला संवाद आपण ऐकणार आहोत ना, तो तर ह्या लेखाचा हाय पॉइंट आहे. बायको उठते आणि तिचा पहिला प्रश्न काय? अहो, एवढं मोठमोठ्याने का ओरडताय? शेजारी ऐकतील ना? लोक काय म्हणतील? बघा, इकडे नवरा वेदनेने तळमळतोय आणि तिला लोकांची चिंता लागलीये. आता यावर लेखक भडकलेच. ते संतापाने म्हणतात, दात माझा आहे, मी किती ओरडायचं हे मी ठरवणार, तू मला शिकवू नकोस. जा, तो बत्ता घेऊन या आणि घाल माझ्या दातावर. इथे सगळं गांभीर्य संपून एक भन्नाट विनोद तयार होतो. आता हे भांडण अगदी रंगात आलं होतं आणि तेवढ्यात दारावर टकटकटक कोणीतरी दाल वाजवतं. अगदी मध्यरात्री एक पाहुणा आलेला असतो. आणि इथे ह्या लेखाचा क्लायमॅक्स आहे. बायको हळूच कानात सांगते, अहो दाते आलेत. काय? दाते? म्हणजे इकडे दातांमुळे जीव जातोय आणि वरून दाते आडनावाचे पाहुणे येतात. ह्या एका वाक्याने, या शाब्दिक कोटीने लेखक पार गार होतात. आणि शेवटी लेखक एका अशा विचारावर येऊन थांबतात जो खरंच विचार करण्यासारखा आहे. माणूस 2 गोष्टी कधीच चुकवू शकत नाही. एक म्हणजे मरण आणि दुसरी म्हणजे दातदुखी. काय वाटतं, खरंच हे इतकं अटळ आहे का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.